हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मे 2025 हा जो महिना आहे त्याच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघणार आहोत. येणाऱ्या जेवढ्याही परीक्षा आहेत त्याकरिता आजचा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठी उपयुक्त असेल. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. तसेच जर तुम्हाला नोट्स मेकिंग करायचे असेल तर त्या देखील तुम्ही करू शकता. व्हिडिओला सुरुवात करूयात. डॉक्टर सुकंता मजुमदार यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या PM उषा अंतर्गत मेरूवरील 2 दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर आपल्याला उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. मी ऑप्शन रीड करत बसत नाही कारण की वेळ जाईल त्यामुळे प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करा, ऑप्शन स्वतः रीड करा आणि शक्य असेल तर खाली कमेंट करू शकता. तर ही जी कार्यशाळेचं आयोजन आहे ते ऑप्शन क्रमांक ए नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं आहे. पुढील प्रश्न, सुधारित राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ चे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे आलोक जोशी यांची. पुढील प्रश्न, अमेरिकेत AI चिप उत्पादन स्थापन करण्यासाठी कोणत्या कंपनीने $500 अब्ज गुंतवणुकीची घोषणा केली? तर याचे योग्य उत्तर आहे NVIDIA. पुढील प्रश्न, 30 एप्रिल रोजी निवृत्तीनंतर एकात्मिक संरक्षण कर्मचारी प्रमुख पदाचा राजीनामा कोणी दिला? योग्य उत्तर आहे लेफ्टनंट जनरल JP मॅथ्यू यांनी. पुढील प्रश्न, सरकारच्या आगामी डेपो दर्पण पोर्टलचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर ते आहे अन्न सुरक्षा वाढविणे. पुढील प्रश्न, दुसऱ्या इंडियन ओपन रिले स्पर्धेत पुरुषांच्या 4x100 मीटर रिलेमध्ये नवीन राष्ट्रीय वेळेनुसार किती झाला आहे? तर तो किती आहे आता? तर तो आहे 38.69 सेकंद इतका. यानंतर पुढील प्रश्न, गुजरात स्थापना दिवस, ज्याला गुजरात स्थापना दिवस असेही म्हटले जाते, तो कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर तो जसा महाराष्ट्र दिन साजरा केला जातो तसंच गुजरातात देखील 1 मे रोजी साजरा केला जातो. आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी, जर तुम्हाला करंट अफेअर्सच्या ऑनलाईन टेस्ट फ्रीमध्ये सॉल्व करायचे असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यामध्ये तुम्ही करंट अफेअरच्या कंटेंटमध्ये जर गेला तर तुम्हाला मंथ वाईज फ्री ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी बघायला भेटतील. तर ॲप्लिकेशन लगेचच डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टलद्वारे रोजगार वाढवण्यासाठी कोणत्या कंपनीने कामगार आणि रोजगार मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला? योग्य उत्तर आहे रॅपिडो. पुढील प्रश्न, वेव्ज 2025 कार्यक्रमादरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? तर ती सुरू करण्यात आली आहे मुंबई या ठिकाणी. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय कामगार दिन, ज्याला मे दिन म्हणूनही ओळखले जाते, दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर तो साजरा केला जातो 1 मे रोजी. पुढील प्रश्न, अनुभवी गिर्यारोहकांना माउंट एव्हरेस्ट परवाने मर्यादित करण्यासाठी कोणता देश नवीन कायदा आणत आहे? तर तो आणत आहे नेपाळ हा देश. पुढील प्रश्न, कोणत्या देशाने अमेरिकेसोबत त्याच्या दुर्मिळ पृथ्वी खनिजांमध्ये प्रवेश देण्यासाठी आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली? तर तो आहे युक्रेन हा देश. पुढील प्रश्न, भारतीय हवाई दलाने अलीकडेच कोणत्या एक्सप्रेसवेवर राफेल, जग्वार आणि मिराज विमानांचा फ्लायपास्ट आणि लँडिंग सराव केला? तर तो आहे गंगा एक्सप्रेसवे. पुढील प्रश्न, मजूर व्यवहारानुसार ज्युबिलंट बेव्हरेज लिमिटेड हिंदुस्तान कोको कोला होल्डिंग्समध्ये किती टक्के हिस्सा खरेदी करेल? तर लक्षात घ्या, ज्युबिलंट बेव्हरेज लिमिटेड हिंदुस्तान कोका कोलामध्ये 40% हिस्सा खरेदी करणार आहे. पुढील प्रश्न, कोणत्या शहरात शेवटच्या मैलांपर्यंत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी 400 देवी इलेक्ट्रिक बसेसना हिरवा झेंडा दाखवण्यात आला? तर तो आहे ऑप्शन क्रमांक डी नवी दिल्ली या ठिकाणी. पुढील प्रश्न, जॉर्डनमधील अम्मान येथे झालेल्या पहिल्या आशियाई अंडर-15 आणि अंडर-17 बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचा एकूण क्रमांक किती होता? तर तो आहे ऑप्शन क्रमांक बी 3. पुढील प्रश्न,
कोणत्या भारतीय राज्याने देशातील पहिली AI संचालित रिअल टाइम फॉरेस्ट अलर्ट सिस्टीम सुरू केली? तर ती सुरू केली आहे ऑप्शन क्रमांक बी, मध्य प्रदेश राज्याने. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 50 दिवसांच्या उलटी गिनतीसाठी योग महोत्सव 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नाशिक या ठिकाणी. पुढील प्रश्न, 2025च्या जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशकांत भारताचा क्रमांक किती आहे? तर तो आहे 151वा. पुढील प्रश्न, स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेमध्ये सहकार्य मजबूत करण्यासाठी कोणत्या देशाने भारतासोबत नूतनीकरण केलेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली? तर तो आहे ऑप्शन क्रमांक सी, डेन्मार्क हा देश. पुढील प्रश्न, केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCचे सदस्य म्हणून अलीकडेच कोणी पदभार स्वीकारला? तर तो स्वीकारला आहे अनुराधा प्रसाद यांनी. पुढील प्रश्न, कोणत्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाने माउंट मकलूची पहिली CAPF चढाई साध्य केली? तर ती आहे ऑप्शन क्रमांक बी, इंडो तिबेटी सीमा पोलीस. पुढील प्रश्न, दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 3 मे रोजी. पुढील प्रश्न, खेलो इंडिया मल्टीपर्पज हॉलचे उद्घाटन डॉक्टर मनसुख मांडविया यांनी कोणत्या राज्यात केले? ते केलं आहे ऑप्शन क्रमांक डी, अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये. पुढील प्रश्न, नैऋत्य हिंद महासागर प्रदेशात कार्यरत असलेल्या भारतीय महासागर जहाज सागर कोणत्या ठिकाणी पोहोचेल? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सेशल्स या ठिकाणी. तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, चालू घडामोडीचं आपल्याकडे जानेवारी 24 ते मे 2025 पर्यंत 5000 प्रश्न उपलब्ध आहेत. प्राइस आहे 199 रुपये. तुम्हाला मंथवाईज या चालू घडामोडीचा प्रश्न भेटेल. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे. तसेच मंथवाईज तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील प्रोव्हाइड केल्या आहेत. ऑनलाईन टेस्टचा फायदा काय आहे की तुम्हाला ऑल इंडिया रँक त्या ठिकाणी पाहायला भेटेल. म्हणजे तुम्ही टेस्ट सबमिट केल्यानंतर तुमचा रँक, आलेले मार्क आणि सोल्युशन या सर्व गोष्टी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणाहून हा कोर्स परचेस करू शकता. तसेच फक्त महिन्याच्या चालू घडामोडी नाही आहेत, त्यासोबत बाकीच्या देखील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी जसे की पुरस्कार, खेलो इंडिया अर्थसंकल्प तुमच्या स्क्रीनवर डिटेल दिले आहेत. ते सर्व कंटेंट देखील तुम्हाला भेटणार आहेत. तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा, फ्री ऑनलाईन टेस्ट सॉल्व करा. फ्रीमध्ये ज्या PDF प्रोव्हाइड केल्या आहेत त्या देखील आपण बघू शकता आणि त्यानंतर हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.